ही जी महिला अधिकारी आहे हसताना दिसत आहे, हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे खोटा आहे, बनावट आहे, बनवलेला आहे, AI च्या माध्यमातून बनवला आहे. ज्यांनी बनवला आहे त्यांना एकच विनंती आहे, आणि अजून पण जे काही बनवतात व्ह्यूज घेण्यासाठी किंवा लाईक मिळवण्यासाठी किंवा सबस्क्राईब वाढवण्यासाठी, त्यांना विनंती आहे की अशी खोटी माहिती पसरवू नका. एकदा जर का तुम्ही कचाट्यात अडकलात तर तुम्हाला कोणीच सोडू शकत नाही. पैसे कमवायचे असेल तर खूप सारे मार्ग आहेत, पण एखाद्याला बदनाम करून जर पैसे कमवण्याचा हेतू असेल तर हा चुकीचा आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याची AI च्या माध्यमातून खोट्या व्हिडिओद्वारे बदनामी केली जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. तंत्रज्ञानाचा खेळ मांडून रचला आहे हा खोटा डाव. व्हिडिओ बनवून AI च्या माध्यमातून केला आहे तुम्ही प्रतिमेवर घाव. वर्दीची ही शान आहे, देशाचा हा मान आहे. जिने राखली सुरक्षा आपली तीच खरी झाशीची वाण आहे. आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे खूप गरजेचं आहे, पण खोटा व्हिडिओ बनवून एखाद्याची बदनामी करणं ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. व्हायरल होणारा प्रत्येक व्हिडिओ नसतो कधीच खरा. चेहऱ्यामागे चेहरा लपवणारा ओळखाचा आहे तो खरा मोहरा. खोट्या गोष्टी पसरवून नका करू कोणाची बदनामी. अशा सायबर गुन्हेगारांना कायद्याची मिळेल शिक्षा हमी. विचार न करता फॉरवर्ड करणे, विचार न करता दुसरे अजून व्हिडिओ बनवणे, विचार न करता कमेंट करणे, विचार न करता आपली बाजू सिद्ध करण्यासाठी खोटं काही बोलणे चुकीचं आहे. व्हिडिओ बघण्याच्या आधी तो व्हिडिओ खरा आहे का नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ बघताच काही लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला. आजच थांबवा असा प्रकार. खोट्या अशा तंत्रज्ञानाचा फोलपणा लोकांना दाखवा. महिला अधिकाऱ्याच्या सन्मानाला धक्का लावू नका. डिजिटल जगातील या खोट्या जाळ्यात तुम्ही अडकू नका. डोळे उघडून सत्य पहा, विवेक बुद्धी जागृत ठेवा. खोट्या व्हिडिओची तक्रार करून देशाची तुम्ही करा सेवा. आणि तुम्ही कितीही खोटं बोला, तुम्ही कितीही कोणाची बदनामी करा, पण शेवटी एक लक्षात राहू द्या, सत्याचा विजय होईल हाच विश्वास आहे आणि सत्याचाच विजय होणार.